तर आपण आता बघणार आहे मित्रांनो, जे बेडरूम मध्ये वॉलड्रॉप आहे, तर आपण स्लाइडिंगचं वॉलड्रॉप केलेलं आहे। तर वॉलड्रॉपची साईज आहे 8 बाय 7 फुटाचा वॉलड्रॉप आहे। तर चला बघूया आपण वॉलड्रॉप। तर बघू शकता मित्रांनो, हे वॉलड्रॉप आहे, वरचं आपण हे वॉलड्रॉप आहे, वरचं वर दिसून येते। तर आता मी वॉलड्रॉप तुम्हाला ओपन करून दाखवतो। तर बघू शकता इथं हँगर येणार आहे, तसेच इथं 3 टाकाने आहे। इथं 3 डिवाइडर मध्ये तुम्ही कपडे ठेवू शकता, इथे ठेवू शकता। त्याच्यानंतर बघू शकता हे ड्रॉवर आहे, तर या असे ड्रॉवर आहे दोन्ही कडे। इकडच्या साईडला ड्रॉवर आहे, असे 2 ड्रॉवर आहे। तर बघू शकता ड्रॉवरला आता लॉक वगैरे लावू शकता किंवा हँडल लावू शकता हे लॉक। आणि इथं पण 4 कप्पे केलेले आहे आपण ते ठेवण्यासाठी कपडे वगैरे। तर हे असं एक सिंगल कपाट आहे। आणि इथं बघू शकता इथं रोज गोल्डचा हँडल आहे, लॉक आहे। त्याच्यानंतर हे सेकंडचं आपलं दुसरं कपाट आहे, बघू शकता इकडल्या साईडला। कपाटामध्ये पण तसंच आहे, 2 ड्रॉवर आहे, 3 साईडला 3 कप्पे आहे आणि खाली 4 हे आहे। तर ह्या अशा पद्धतीने हे कपाट आहे, बघू शकता। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे, पूर्ण दिसतो का? त्याच्यानंतर बघणार आहे आपण जी कपाटाची साईड असते ती साईड तुम्ही बघू शकता। इकडल्या साईडला ही कपाटाची साईड आहे, इकडल्या साईडला पूर्ण साईड आहे। इथून आपण जागा सोडलेली आहे, इथून सनी हा डोर आहे, 3 फुटाचा 2.5 फुटाचा डोर आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता इथं आपण हे केलेलं आहे, वरती परत पोटमाळे वगैरे बनवलेले आहे। तर तिथं फ्रेमिंग मध्ये आहे, इथं बॉक्स करून आहे, बघू शकता। तर इथं बॉक्स मध्ये आहे, तर इथं साफसफाईला थोडंसं सोपं जातं, कारण सज्जन असल्यामुळं आपल्याला बॉक्स मध्ये बनवून लागलं। तर हे अशा प्रकारे आहे। परत कॉलमला आपण परत कंटिन्यू केलेलं आहे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण कॉलम कसा कव्हर करायचा आहे। तर हे असा कॉलम कव्हर केलेला आहे आपण परत, आणि हे पूर्ण लोकेशन तर हे पूर्ण बघू शकता, हे अशा पद्धतीनं आहे याचं। तर बघू शकता मित्रांनो, हे बेडरूम आहे, बेडरूमचा हा डोर आहे। तर हे सागवानी सनमाइक आहे। तर या अशा पद्धतीने डोर केलेला आहे, बघू शकता। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे, इकडल्या साईडला बघू शकता इथे बेसिंग आहे, हा बेसिंग एरिया आहे। तर बेसिंग एरियामध्ये आपण जागा कशी कामात घ्यायची तर बघू शकता, ही अशी कामात घेतलेली आहे आपण जागा। याला फ्रेम करून असे डोर टाकलेली बघू शकता, या अशा प्रकारे केलेले आहे। त्याच्यानंतर आपण इथं मिरर लावलेला आहे, बघू शकता। तर मित्रांनो, मिरर सेन्सर मध्ये तुम्ही जेव्हा आता नवीन पद्धती चालू आहे, सगळे लोक असे सेन्सर मध्ये टाकून अशा पद्धतीमध्ये चालू आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता इकडल्या साईडला वरती आपण तसंच कंटिन्यू संडास बाथरूमच्या वरती जी आपली जागा सुटलेली असते स्टोअर रूमसाठी, तर ती आपण स्टोअर करण्यासाठी जी जागा सोडलेली असते त्याला असे दरवाजे बनवलेले बघू शकता। तिकडल्या साईडला 2 दरवाजे आणि इकडे 3 आहे। आणि परत आपण कॉलमला कंटिन्यू केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण इथला मधला जो चौक असतो त्या चौकाची जागा कशी उपयोगामध्ये यावं म्हणून आपण उपयोगात घेतलेली आहे।